नमस्कार मित्रांनो, आपल्या रिलॅक्स कार्यक्रम यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर कालच एक भोशी डॅम परिसरात एक दुर्दैवी घटना घडली, तर त्यावर आज आपण चर्चा करणार आहे. तर नमस्कार गणेश सर. नमस्कार. कालचा व्हिडिओ पाहिला? हो पाहिला. खूप दुःख झालं ते व्हिडिओ पाहून. हा ना, पूर्ण एक फॅमिलीच वाहून गेली पाण्यात, म्हणजे लहान मुलं वगैरे. हो ना, 9 जणांचं कुटुंब होतं ते. काय त्याबद्दल काय माहिती द्या? ऍक्च्युली ते आन्सरी नावाचं हडपसर मधील एक फॅमिली होती. तर ती भोशी डॅम मध्ये फिरायला गेली होती. तर ते ऍक्च्युली भोशी डॅम मध्ये ते पायऱ्यांवर गर्दी असल्यामुळे, जरा क्राऊड खूप असल्यामुळे ते त्याच्या बॅक साईडला धबधबा आहे. तर त्या धबधब्याच्या तिकडे फिरायला गेले. तर ते धबधब्याचा जो ओढा असतो त्याच्यात पाणी जरा थोडं कमी होतं, त्यामुळे ते तिथंच आपले 10 जण होते. ऍक्च्युली ते 10 जण तिथं बसले, पण नंतर त्यातला एक जण बाहेर आला, काय त्या असेल का. पण ते बाकीची होती ती तिथंच होती ते. हा, पण पाऊस पडत होता त्यामुळे ते फिरायला आले, त्यामुळे त्यांनी ते इग्नोर केला पाऊस. ते तिथंच थांबले. नंतर 10-15-20 मिनिटांनी त्या ओढ्याचं फ्लो वाढला, पाणी वाढलं. पण ते नंतर ज्यावेळेस त्यांना कळलं पाणी वाढलं, पण त्यांना ते उभं राहिले, पण परत बाहेर येता येईना त्यांना. मग त्यांनी एकमेकांचा हात धरला. पण ऍक्च्युली विषय कसा झाला की हात धरला पण त्यांना बाहेर कुठं येता येते. लहान मुलं होती त्यांच्यासोबत. मग त्यांनी एक महिलेचा पाय घसरला एवढ्या फ्लो मध्ये. पाऊस वाढतच होता, फ्लो मध्ये पाय घसरला, पाय घसरून ते पडल्या. त्यानंतर ते बाकीच्यांचा बी तोल गेला, ते गेले. मग बाकीच्याकडे त्या मुलांनी त्यांना वाचवायचा प्रयत्न केला, काही नाही, 2-3 वाचवण्यात यश आलं. पण बाकीचे ते 5 जण तर हे झालं. व्हिडिओ बघताना दिसतंय की त्यांचे चेहरे बघून असं दिसतंय की एकदम घाबरले होते, आणि ते बघून म्हणजे एकदम मला असं वाईट वाटतंय. हा ना, मृत्यू डोळ्यासमोर. आता त्यांचे लहान मुले त्यांच्या डोळ्यासमोर एवढ्या मोठ्या पाण्यामध्ये. लहान मुलं त्यांनी नशीबमध्ये धरले होते किंवा सेफ राहावं, पण शेवटी काळ निघाला शेवटी. हो ना, आपले आईबाप. त्याच्यात एक दृश्य असं बघायला मिळलं की आपले आईबाप आपल्या जीवाच्या शेवटपर्यंत आपलं किती हे करतात, हे बी त्या घटनेतने आपल्याला पाहायला मिळलं. म्हणजे तो जे जेंट्स होते ते खालच्या साईडला थांबून ते अडवायचा प्रयत्न करत होते पूर्ण ताकद लावून. हो, त्या महिलेने एवढ्या पाण्यात सुद्धा ते मूल किती हे धरलं होतं ते. खूप म्हणजे मुलांनी बी सगळ्यांनी असं घ्या की आपल्या मागे आपल्या आई बाप्पाला बी आपली किती काळजी आहे. बाहेर पडल्यानंतर की तुम्ही घरी असतोपर्यंत त्यांचा जीव कसा विसरतो. त्यामुळे असला हलगर्जीपणा करू नका. हे झालंय ती दुर्दैवी झालंय. आणि ते काठावर होते त्यांनी पण प्रयत्न केले. त्या 2 ज्या लेडीज होत्या त्यांच्या फॅमिलीतल्या, त्या पण म्हणत की नाही का वाचवा यांना, पोरांना हाका होते. त्या पोरांनी बी तेवढ्या गडबडीत झाडाच्या वेली तोडल्या, पण ते शेवटी पाण्याचा फ्लो वाढल्यामुळे त्यांना पकडता मिळालं नाही. हो ना, शेवटी नाही ते घडलं. पण अशात काय काळजी घेतली पाहिजे पब्लिकला? आता पावसाळा चालू आहे. आता पावसाळा चालू आहे, तुम्ही आता जर फिरायला जाता तर पहिलं काम आहे, ज्या रिस्की ठिकाणी आहेत ते ठिकाणी जाणं अवॉइड केलं पाहिजे. तुम्ही फिरायला जाता की ज्या ठिकाणी आपल्याला रिस्क आहे, गव्हर्नमेंटने सांगितलंय, त्या एरियात तुम्ही जाणं नाही पाहिजे. म्हणजे त्यांचा ह्याचा डोळा चुकून गेला, त्याचा डोळा चुकून गेला तर देवाचं लक्ष आहे, एवढं लक्षात ठेवा. नाही, मला पण असं म्हणायचं की जर तुम्ही पाण्यात उतरताय तर अंदाज घेऊन उतरलं पाहिजे. गुडघ्यावर ठीक आहे, कमरेवर ठीक आहे. तुम्ही जर डायरेक्ट फ्लोच्या सेंटरला जाऊन जायपर्यंत असेल की आता पाऊस चालू आहे, कधी फ्लो वाढेल सांगता येत नाही. हा, ते तर म्हणतो, ज्या ठिकाणी पाऊस फ्लो आहे, पाण्याचा फ्लो आहे, मग तो कसा काय आहे, स्लो असेल, पाण्याचा फ्लो आहे म्हणजे तो कधी ना कधी वाढणार आहे, त्या ठिकाणी जाऊ नका. आणि ज्या ठिकाणी म्हणजे आता पाण्यात मुलं पोहण्यासाठी उड्या मारतात, तुम्हाला ज्या ठिकाणची माहिती नाहीये त्या ठिकाणी तुम्ही पोहणं एकदम साफ चुकीचं आहे. नवीन ठिकाण असतं, माहिती नसली काय असतं, माहिती नसते काय. लोकल लोकांना माहिती असते कुठं काय. हो, त्यामुळं जास्त रिस्क घेऊन पाण्यात कुठल्या उडी मारू नका. तरी तुम्ही पट्टी जे पावणारे असाल तरी काळजी घ्या. ती एक घटना परत अजून घडली की दामिनी घाटात एका पोराने त्या डोहात उडी मारली अंदाज नसताना. त्याला अंदाज नाही, ते पण व्हिडिओ पाहिले असेल. हा, ती व्हिडिओ पाहिली. ऍक्च्युली स्वप्नील नावाचा मुलगा होता तर ते मित्र फिरायला गेले होते, तर त्यांनी ते धबधब्याच्या डोहात उडी मारली. पण ते ऍक्च्युली जर बाजूच्या दगडावर खडकावर हात ठेवायला गेले, त्यांचा हात सटकला, मग ते पोहोचू शकले नाही तिथपर्यंत. तो फ्लो बी तसा होता, ते त्याच्यातनी
धबधब्यात खाली पडून गेले, वाद गेले. म्हणजे ते- तुम्ही एवढी रिक्स घेऊन म्हणजे नुसत्या काही मुलं रील्स व्हिडिओ तेच म्हणत त्यासाठी जे करतात, तुम्ही रिक्स घेऊन एवढं करतात, त्याचा फायदा काय तुम्हाला? म्हणजे काही तुम्हाला व्ह्यूज भेटतील, पण पुढं एखादी चुकी तुमचं आयुष्य नष्ट करू शकते. हात मोडला, पाय मोडला, जीव मी गेला. त्यामुळं तुम्ही सावध राहा, सतर्क राहा. एन्जॉय करायचं, त्यात काही रिक्स नाही पाहिजे, एवढा असा एन्जॉय करा. हा ना, व्हिडिओच्या नादात या उंचावरून उडी मारायला बघतात, त्या उंच उडी मारायला बघतात, पाण्यात मध्ये 2 फोटो काढायला बघतात. सेल्फी करा घेताय. हे म्हणजे तुम्ही तुमचं जीवन एवढे रिक्स मध्ये टाकून फोटो कुणाला धावत आहे? हा ना, एवढंच करायचं फोटो. एकाने तर उडी मारली, अशी उडी मारली उंचावरून किती पाण्यात पडायच्या ऐवजी भाऊची उडी दगडावर पडली, जागेवर जीव गेला. तेच की तुम्ही व्हिडिओ करताय, रील्स बनवताय, ते दाखवायचे कोणाला? तुमचं कधी कधी जीव गेलेलं तुमच्या आई बापाला बघायला लागते. मग हे कितपत योग्य आहे? तुम्ही तुमची काळजी घ्या. तुमच्या आई वडिलांवर तुमच्या खूप अपेक्षा आहेत, त्या पूर्ण करा. हे नुसतं रील्सच्या नावाखाली असं जीव धोक्यात घालू नका, एवढंच मला म्हणायचं. आता कसं आहे, पाऊस चालू आहे, तर काय काय ठिकाणी पुलावरून पाणी वाहते. त्यात पण काय काय असे डेअरिंग करतात की 2 व्हीलरच घालतील, सायकलच घालतील, म्हणजे मोठ्या मोठ्या गाड्या किनाऱ्यावर थांबल्यात साईडला, जे पाण्यात घालत नाहीत. काय काय बहादर 2 व्हीलर घेऊन तर पाण्यातून पलीकडे जायला बघतात. आता हे तर खूप म्हणजे निर्लज्जपणाचा कळस आहे. समोर दिसतंय बाबा पाण्याचा फ्लो आहे, आता पूल दिसत नाही, एवढं पाणी. काय कायच्या मनात हवा करावी ह्या उद्देशाने बी काही काही जण करतात. तुमची हवा, जीवाची हवा होती. काळजी घेतली पाहिजे. काळजी स्वतःची घेतली पावसाळ्यात पाहिजे. एकंदरीत काळजी घ्या. तुमच्या गाड्या व्यवस्थित पाहिजे, तुमचे 2 व्हीलरचे चाकं व्यवस्थित पाहिजे, ब्रेक सिस्टीम व्यवस्थित पाहिजे. पावसाळ्यात गाड्या स्लिप होतात. तुम्ही प्रत्येक गोष्टीची काळजी घेतली पाहिजे. घेतलं तर पाहिजेच, पण थोडं काळजी घेऊ ना. फिरा, मस्त एन्जॉय करा, पण स्वतःची काळजी घ्या. कारण चिखल वगैरे आहे, पाय पण सटकू शकतो कुठेही. हो, धरायला काय नसते. पूर्ण आपली सेफ्टी पाहून आपण एन्जॉय करा, एवढंच आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो. धन्यवाद. धन्यवाद.